नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं कोर्टामध्ये अर्जुनने आता महिपतच्या विरोधामध्ये सगळे पुरावे हे सादर केलेले असतात आणि साक्ष देण्यासाठी संतोषला सुद्धा बोलावलेलं असतं आणि त्यामुळे आता महिपतचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. ड्रग्ज प्रकरणामध्ये सुभेदारांचा काहीही हात नाही आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता महिपत शिखरेला चांगलीच कारावासाची शिक्षा ही जज साहेबांनी सुनावलेली असते आणि प्रताप सुभेदार यांना आता निर्दोष सुटका करून अर्जुन घरी घेऊन आलेला असतो. तेव्हा संतोष जेव्हा साक्ष देत असतो तेव्हा तो म्हणालेला असतो की मी माझ्याकडचे सगळे पुरावे सायली वहिनींना द्यायचे ठरवले. तेव्हा इथे अस्मिताला प्रश्न पडलेला असतो की हे सगळे पुरावे संतोषने सायलीलाच का दिले, पण ती कोर्टामध्ये काहीच बोलत नाही. आता इथे महिपत शिखरेला चांगली शिक्षा सुनावलेली असते आणि आता घरी आल्यानंतर अस्मिता सगळ्यांसमोर म्हणते की त्या संतोषने पुरावे या सायलीलाच का दिले, ते अर्जुनला सुद्धा तो देऊ शकला असता ना. तेव्हा इथे आता यामागचं रहस्य नेमकं काय आहे, इथे संतोषने ते पुरावे सायलीलाच का दिले हे कुणालाही माहिती नसतं. त्यामुळे सगळ्यांच्या समोर हा पेच पडलेला असतो की संतोषने ते पुरावे सायलीकडेच का दिले. तेव्हा आता प्रताप काका सुटून घरी सुद्धा आलेले असतात, ते निर्दोष सिद्ध झालेले असतात. अर्जुननेच ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवलेली असते की सायलीबरोबर नेमकं काय घडलं होतं, सायलीला कुणी किडनॅप केलं होतं. या सगळ्या गोष्टी अर्जुनने मुद्दामून घरच्या लोकांपासून लपून ठेवलेल्या असतात, कारण प्रताप काकांना महिपतीवर खूप जास्त विश्वास असतो आणि त्यामुळेच अर्जुन सायलीला म्हणतो की जोपर्यंत महिपत शिखरेचं कारस्थान हे डॅडच्या समोर येत नाही, म्हणजे प्रताप सुभेदार यांच्यासमोर येत नाही, तोपर्यंत आपण कुणालाही सांगायचं नाही की सायली तुला किडनॅप केलं होतं. तेव्हा इथे सायली सुद्धा आता अर्जुनचं ऐकते आणि सगळ्यांपासून ते सत्य लपून ठेवते. पण आता अर्जुन सायलीचं हे सत्य सगळ्यांना सांगत असतो की सायलीबरोबर नेमकं काय घडलं होतं आणि संतोषच्या मदतीने सायलीने ते पेनड्राईव्ह कसं काय मिळवलं आणि त्या गुंड लोकांनी तिला कसं किडनॅप केलं, हे सगळं सत्य आता अर्जुन घरच्या लोकांना सांगत असतो. पण त्यामध्ये आता अर्जुनला खूप मोठी बातमी कळलेली असते. तो म्हणतो की सायलीला किडनॅप करण्यामागे महिपत शिखरेचा हात नव्हता, तर साक्षी शिखरेने सायलीचं किडनॅपिंग केलं होतं, हे अर्जुन आता सगळ्यांना सांगतो. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. ही बातमी सायलीला सुद्धा माहिती नसते. पण आता हे सगळं प्रकरण अर्जुनला कसं काय कळतं आणि साक्षी शिखरेच्या विरोधामध्ये अर्जुन आता कशी कंप्लेंट करतो, हे आपण सगळं काही आता सविस्तरपणे बघूया. तर आता संतोष आलेला असतो इथे प्रताप काकांच्या सुटकेसाठी साक्ष देण्यासाठी आलेला असतो महिपतच्या विरोधामध्ये. तेव्हा सायली आणि अर्जुन संतोषला घेऊन आलेले असतात. त्यामुळे आता संतोष कोर्टामध्ये साक्ष देतो आणि ती खूपच महत्त्वाची साक्ष असते. जे काही प्रकरण घडलेलं असतं ते सगळं संतोष आता सविस्तरपणे सांगतो आणि तो बोलता बोलता कोर्टामध्ये सत्य सांगून जातो. ते म्हणजे की मला माझ्या कृत्याची लाज वाटली आणि म्हणून ते मी पेनड्राईव्ह जे माझ्याकडे पुरावे होते महिपतच्या विरोधामध्ये, ते पेनड्राईव्ह सायली वहिनीला द्यायचं ठरवलं. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठं आश्चर्य वाटतं. ते म्हणजे संतोषने ते पेनड्राईव्ह सायलीलाच का बरं दिलं असेल, हा प्रश्न अस्मिताच्या समोर उभा राहिलेला असतो आणि घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात हा प्रश्न उभा राहिलेला असतो की ते पेनड्राईव्ह सायलीलाच का बाबा दिलं, ते अर्जुनच्या हाती का दिलं नाही, असा प्रश्न उभा राहतो. पण तेव्हा आता सगळ्यात महत्त्वाचं असतं ते प्रताप काकांचं सुटणं, ते सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे तेव्हा तिथे कोणी काही बोलत नाही. जेव्हा आता महिपतचं सत्य सगळ्यांसमोर येतं तेव्हा कोर्ट त्याला कारावासाची शिक्षा ही सुनावली जाते आणि त्यामुळे आता महिपत गेलेला असतो जेलमध्ये. पण साक्षी मात्र आता करून धरून नामानिराळी झालेली असते. ते आपल्या घरी जाते. ती खूप जास्त घाबरलेली असते, कारण अर्जुनने कोर्टामध्ये आता महिपतचं भांडं फोडलेलं असतं. पण आता चैतन्याच्या नजरेमध्ये मी सुद्धा आता पडते की काय, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिलेला असतो. त्यामुळे इथे आता संतोष जात असताना तो अर्जुनला सांगतो की महिपत शिखरेने गुंड पाठवले नव्हते माझ्या घरी, तर साक्षी शिखरेसुद्धा गुंडांच्या बरोबर होती आणि म्हणूनच मी मागच्या दरवाजाने माझ्या बायकोला आणि मुलीला घेऊन गावी निघून गेलो. हे सत्य अर्जुनला कळल्यानंतर त्याची ट्यूब पेटते. त्याला कळतं म्हणजे महिपत शिखरे हा नव्हता सायलीला किडनॅप करण्यामागे, साक्षी शिखरे होती. हे सत्य जसं अर्जुनला कळतं तेव्हा तो म्हणतो की आता मी त्या साक्षीच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करणार आहे. सायलीच्या किडनॅपिंगच्या मागे तिचाच हात होता हे मी सिद्ध करेन आणि प्रूफ दाखवूनच मी तिला आता जेलमध्ये टाकणार आहे, असं अर्जुन तेव्हाच ठरवतो. पण तेव्हा तो काही म्हणत नाही, संतोषला थँक्यू म्हणतो आणि तो घरी येतो. तेव्हा सगळेजण विचारत असतात की अर्जुन, त्या संतोषने ते पेनड्राईव्ह तुझ्याकडे का नाही दिलं, संतोषने ते सायलीकडे का बरं दिलं.
तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मी तुमच्या सगळ्यांपासून एक खूप मोठं सत्य लपवलेलं आहे आणि ते म्हणजे सत्य असं आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की सायलीला चक्कर आली होती, ती मंदिराच्या बाहेर पडली होती, पण तसं काही नव्हतं. सायली जेव्हा मार्केटमध्ये गेली होती बेलाची पानं आणायला, तिथे संतोषची मुलगी चक्कर येऊन पडली होती कारण ती आजारी होती. सायलीला तेव्हा माहितीसुद्धा नव्हतं की ते संतोषची मुलगी आहे. ती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट झाली आणि ती मुलगी बरी झाली. ते सगळं संतोषला कळलं. तेव्हा इथे सायलीने सांगितलं की तुमची मुलगी तुम्हाला जशी महत्त्वाची आहे तसंच अर्जुन सरांना त्यांचे डॅडसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत ना. तुम्ही त्यांच्या विरोधात जे काही हे कट रचलेला आहे तो मला कळला आहे, पण तुम्ही या सगळ्यामध्ये त्या महिपतची साथ का दिलीत हे मला कळलेलं नाही आहे, असं अर्जुन संतोषला म्हणते. तेव्हा संतोष आता मदत करायला तयार होतो सायलीची आणि तो म्हणतो की माझ्याकडे महिपतच्या विरोधामध्ये जे काही पुरावे आहेत ते सायली वहिनी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तेव्हा सायली ते घेण्यासाठी संतोषच्या घरी गेली आणि तिथे गेल्यानंतर ते पुरावे घेत असताना साक्षीने सायलीला बघितलं आणि साक्षीने सायलीच्या मागे तिचे गुंड लावले तिला किडनॅप करण्यासाठी, कारण तिच्याकडून तिला तो पेनड्राईव्ह मिळवायचा होता. सायली ते पेनड्राईव्ह घरी घेत असताना ते गुंड तिथे आले, सायलीला किडनॅप करून ठेवलं आणि सायलीला घेऊन गेले महिपत शिखरेच्या घरी आणि तिथे त्या रूममध्ये तिला किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा सायलीला रूममध्ये घेऊन जात असताना तिथे चैतन्याची बाईक होती आणि त्या पाऊंचमध्ये सायलीने ते पेनड्राईव्ह लपवून ठेवलं होतं. हे सगळं आता अर्जुन घरच्या लोकांना सांगतो. तेव्हा सायलीने आपल्या जीवाची पर्वा न करता ते पेनड्राईव्ह जपून ठेवलं होतं, याचं सगळ्यांनाच खूप जास्त कौतुक वाटतं. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की सगळं क्रेडिट हे सायलीला जातं, तिच्यामुळेच आज डॅड इथे आहेत सुखरूप आपल्यामध्ये आणि ते निर्दोष सिद्धसुद्धा झालेले आहेत फक्त आणि फक्त सायलीमुळे. नाहीतर ते पेनड्राईव्ह जर साक्षीच्या हाती लागलं असतं तर ते डिस्ट्रॉय केलं गेलं असतं आणि पुरावेसुद्धा नष्ट करण्यात आले असते. पण आता मी साक्षीच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करणार आहे. तेव्हा आता सकाळी अर्जुन सायलीला घेऊन आता पोलीस स्टेशनला येतो आणि साक्षीच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करतो आणि ते गुंड लोकंसुद्धा पकडलेले असतात ज्यांनी इथे सायलीला किडनॅप केलेलं असतं. त्यामुळे आता साक्षीला बोलावलं जातं पोलीस स्टेशनला, तिला अरेस्ट केलं जातं. तेव्हा साक्षी म्हणत असते नाही मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तिचा मोबाईल चेक करा, तिच्या मोबाईलमध्ये या गुंड लोकांचे सुद्धा नंबर आहेत. तेव्हा सायलीने त्या गुंड लोकांना फोन केलेला असतो, ते नंबर आता चेक केले जातात. तेव्हा त्यातला एक नंबर डायल केल्यानंतर तिथे उभा असलेला त्या गुंड्याला लागतो ज्याने सायलीला किडनॅप केलेलं असतं. त्यामुळे हे सिद्ध होत असतं की साक्षीचं कनेक्शन त्या माणसांबरोबर आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आता साक्षीला अरेस्ट करून ठेवतात. तेव्हा साक्षीच्या विरोधामध्ये अजून चैतन्याला सुद्धा काही पुरावे मिळतात. जेव्हा सायलीला किडनॅप करून त्यांच्या घरी आणलेलं असतं तेव्हा CCTV कॅमेऱ्यामध्ये ते सगळं कैद झालेलं असतं. तेव्हा चैतन्य घरी जातो आणि सगळं CCTV फुटेज हे तो चेक करतो आणि आता ते पेनड्राईव्हमध्ये घेऊन ते अर्जुनला देण्यासाठी घेऊन येतो. चैतन्यसुद्धा अर्जुनची इथे मदत करत असतो कारण चैतन्याच्या समोरसुद्धा आता महिपत शिखरेचा आणि साक्षी शिखरेचा खरा चेहरा आलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो कधी कधी साक्षीसुद्धा अशी विचित्र वागत असते, तीसुद्धा मला कधीतरी धोका देईल, मलासुद्धा मारण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. हे चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुनने आपल्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या मित्राचं काही ऐकलं नाही, मी साक्षीचं ऐकलं, याचा आता गिल्ट चैतन्याच्या मनामध्ये असतं. म्हणून त्याला आता अर्जुनची मदत करायची असते. तेव्हा आता घराबाहेरचं CCTV फुटेज चैतन्य मिळवून त्या अर्जुनला आणून देतो आणि त्याच्यामुळे सिद्ध होत असतं की साक्षी महिपत यांच्या माणसांनी सायलीला किडनॅप करून त्यांच्या घरी डांबून ठेवलेलं असतं. त्यामुळे आता साक्षीला सुद्धा इथे इन्स्पेक्टर साहेबांनी अरेस्ट केलेलं असतं आणि तिच्यावरती सायलीला किडनॅप केल्याचा गुन्हासुद्धा दाखल केलेला असतो. तर अशा रीतीने अर्जुनने महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे दोघांनाही आता जेलमध्ये टाकलेलं असतं आणि त्यामुळे घरातलं वातावरण एकदम आनंदीमय झालेलं असतं.